नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, पण बडगुजर यांनी हा आरोप फेटाळलाय। त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याबद्दल ही शिक्षा असल्याचं म्हटलंय। पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलाय आणि जर त्या गुन्ह्याच्या शिक्षेचं हकालपट्टीमध्ये रूपांतर होत असेल तर त्याचं उत्तर मी काय देणार असा सवालच बडगुजर यांनी विचारला आहे। जळगाव जिल्ह्यात एका दुःखद घटनेत 2 सख्या भावांचा अपघाती मृत्यू झालाय। हे दोघे भाऊ पाणीपुरीसाठी लागणारे सामान घेण्यासाठी जात होते। जळगाव शहराजवळ निमखेडी शिवारात पहाटे अपघात घडलाय। एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली। ज्ञानेश्वर दगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे अशी त्यांची नावे आहेत। या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना ठाकरे गटाचे हे पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं। त्यानंतर या 2 पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झाली होती। पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मागे हटले नाही। त्यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद दिला होता। आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मनसेला टाळी दिली आहे। महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही मनसेला साथ दिली आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीची हत्या आहे की आत्महत्या हे व्हिसेरा रिपोर्टवर अवलंबून आहे। त्यामुळे बावधन पोलिसांना हा रिपोर्ट लवकर मिळावा यासाठी फॉरेन्सिक सायन्सचे तज्ज्ञ आणि रासायनिक तपासण्या करणाऱ्या संस्थेला रिमाइंडर देण्यात आलाय। मात्र अद्याप हा व्हिसेरा रिपोर्ट आला नाही। तो कधी येणार याकडे कसपटे कुटुंबियांसह अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे। बावधन पोलीस संबंधित संस्थेला पुन्हा एकदा रिमाइंडर देण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई कोकण पाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले चंद्रहार पाटील हे जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत। सोमवारी चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। तसेच हा प्रवेश थांबवून दाखवा असे आव्हान मंत्री शिरसाट यांनी दिले आहे। रायगड किल्ल्यावर 6 जून 2025 रोजी पार पडणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आलाय। या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याने कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत। त्यानुसार रायगड जिल्ह्यात 5 जून रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपात भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ असेल तर शिवसेना लहान भाऊ असेल अशी सूत्रांची माहिती आहे। तर ठाण्यात उलट परिस्थिती असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ असेल तर भाजप कमी जागा लढवून धाकटा भाऊ होईल। मुंबईत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुरुंग लावत 40हून अधिक नगरसेवक गळाला लावले आहेत। त्यामुळे ठाकरे बॅकफूटवर गेले आहेत, पण तरीही मुंबईत शिंदेंना अपेक्षित जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे। रायगड जिल्ह्यातील 2658 लाभार्थ्यांना घरकुल योजनेतील हप्त्यांची प्रतीक्षा आहे। पोर्टलमधील तांत्रिक बिघाडाचा रायगड जिल्ह्यातील प्रधानमंत्री जनमन योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना फटका बसलाय। रायगड जिल्ह्यात तब्बल 20,489 घरकुलांच्या भूमिपूजनाचा सोहळा 8 मार्च रोजी महिला दिनी पार पडला। भूमिपूजनाचा मान महिलांना देण्यात आला। यात प्रधानमंत्री जनमन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास, रमाई आवास योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे। या योजनांमधील लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठीचा पहिला हप्ता मिळाला, पण त्यांना आता दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत SC, ST, OBC कोटा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अल्पसंख्याक महाविद्यालयांनी नाराजी व्यक्त केली आहे। हा निर्णय अल्पसंख्याक संस्थांच्या 50% कोट्यावर परिणाम करणारा असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलाय। काही संस्थांनी या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे। मात्र या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सुधारित परिपत्रक जारी करून महत्त्वाची माहिती दिली आहे। यात अल्पसंख्याक कोट्याला कुठलाही धक्का लावण्यात येणार नाही असे सुधारित परिपत्रकात स्पष्ट केले। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात चर्चेत असताना आता नागपूरमध्ये हुंडाबळीची एक घटना पुढे आली आहे।
सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 35 दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। नागपूरच्या बुट्टीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी मयुरी ठाकरे डाहुले हिचा अभिषेक डाहुले याच्यासोबत 25 एप्रिलला विवाह झाला होता। विवाह झाल्यानंतर अभिषेकचे वडील व आईचे लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावायला सुरुवात केली। तिने वडिलांना तिला होणाऱ्या रोजच्या मारहाणीची कल्पनाच दिली नाही। शेवटी 30 जूनला मयुरीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।